त्या पिरियड मध्ये ते तागाला 1-2 पाणी पाजली होती आम्ही. पण ती शेवटला मेच्या अगदी जूनच्या शेवटच्या दुसऱ्या पंधरवड्यात आम्ही ती ताक काढला. बियाणं काढले त्याचे. बियाणं काढून पुन्हा काय केलं, बियाणं काढून बाहेर आलो आम्ही. एकच दिवस वाढवलं आणि दुसऱ्या दिवशी पाऊस चालू झाला. त्याच्यानंतर त्या रानाकडे 6 महिने काय 4 महिने जाता आलं. पुन्हा तिला बियाणे उगवलं. ते परत सारखं पडून 4 वेळा आणि ती काटकं एवढी वर कापलेली ऑटोमॅटिक कुजली गेली. आणि त्याचा विषय सांगतो तुम्हाला सर, आम्ही गौरी गणपतीला कुठल्याही रानात आमच्या त्या भागात पाण्याशिवाय चिखलाशिवाय काही दिसत नाही. आम्ही त्या रानात चालत जात होतो. आणि ते एकदा पाय ठेवला त्या जमिनीवर की 4-6 इंच पाय खाली घुसायला. असं व्हायचं. मला नाही का ते पाचक जे शेतकरी पेटवतोय ना ते शेतकरी आयुष्यात त्याचा बाप जन्म त्यांना घेऊन घ्यावं. मी त्याचा एक असा अनुभव आला सर आम्हाला की रान नांगरायचं नाही. आम्ही परत डायरेक्ट सरी सोडली. डायरेक्ट सरीच पाहिजे, एक नंबर सरी पाहिजे. आणि सरी एक नाही असं माणूस गेला नाही जमिनीपासून की ते 10 मिनिटात तिथं बघतच उभा आहे. असली सरी पडली. आमच्या एका शेजाऱ्यानं काय केलं, 2 वेळा नांगरलं, 2 वेळा रोटर मारला, 4 वेळा कोपण मारली, तरीही त्याला ती काय त्याचा म्हणजे त्या रानाची त्याला काय मेहनत करून पण निसर्ग तयार करतोय असं ते अभ्यास झाला त्या. अहो त्यामुळे सर हे कुठलं तुमचं हे वर माणूस वर हात करून 7 ते 8 फूट उंची शेवट घ्यायचा उंचीला, त्याला शेंगा लागलेल्या आणि ती जी काटकं म्हणजे पायाच्या अंतरी काटकं जाते. हरभऱ्यापेक्षा त्याचा रिझल्ट चांगला असं मला लागाला. पण त्या पद्धतीने गेलं तर नाही तर नाही. हा पद्धत महत्वाची आहे. Regenesis AG+. Grow strong.